चला आज आपण बनवणार आहोत दही आलू। पहिला बटाटे उकडून घ्यायचे, चिरून घ्यायचे आणि ते तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे। थोडे ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। मग हे बटाटे काढायचे। त्यानंतर ह्याच्यात आपण आता घालणार आहोत जिरं आणि तेजपत्ता आणि त्यानंतर कांदा घालायचा। कांदा थोडा परतवायला ठेवायचा आणि त्याच्यानंतर आता आपण दही घेतलंय। दहीमध्ये आपण सर्व मसाले घालणार आहोत। लाल तिखट, हळद, गरम मसाला हे सगळं घालून, धना पावडर वगैरे घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचे, फेटून घ्यायचे। आता कांदा थोडासा आपला लाल झालाय। ह्याच्यात आपण थोडंसं लाल तिखट घातलंय आणि मी थोडासा पावभाजी मसाला घातलाय ह्याच्यामध्ये। ह्याच्याने छान टेस्ट येते दही आलूला। त्यानंतर हे थोडंसं परतून झालं की आपण हे बघा, हे थोडंसं तेल सुटायला लागलं तर आपण जे दह्याचं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ते कांद्यामध्ये घालायचं आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून ह्याच्यावर पण प्लेट ठेवायची आणि त्याला थोडंसं तेल सुटू द्यायचं। छान परतवून घ्यायचं। बघा आता आपण हे प्लेट ठेवलेली होती। बघा आता ह्याला अशा प्रकारे छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता आपण जे बटाटे तळून ठेवले होते हे बटाटे ह्याच्यात घालायचे आणि चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे बटाट्याला चांगलं ते सगळी ग्रेव्ही लागते। मीठ घालायचं, मिक्स करून परत एकदा प्लेट ठेवून त्याला वाफ ठेवायची। आणि बघा आता ही आपली दही आलू ही भाजी आपली झाली आहे तयार। ह्याच्यात आपण कोथिंबीर घातली आहे। बघा दिसायला किती सुंदर दिसते आणि खायला पण टेस्टी लागते। मी ह्याच्यासोबत पुऱ्या तळल्या आहेत। तुम्हाला काय हवं ते पराठे बनवू शकता, पुऱ्या बनवू शकता, चपाती बनवू शकता। मी